खरं म्हणजे गेल्या 35 वर्षापासून राजकारणामध्ये वावरत असताना सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा व्यक्ती म्हणजे राजेश पांडे। आणि राजेश पांडेला पूर्ण वरळी नाही तर चंबूरपर्यंत ओळखतात, कारण साई सेवा मंडळ त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत। आज पण त्या साई मंडळमध्ये ते काम करतात। 5-6 हजार लोक त्या ठिकाणी भंडारा करतात। त्याचप्रमाणे वैयक्तिकरित्या लोकांना हॉस्पिटल असेल, रक्तदान असेल किंवा इतर काही प्रोग्राम असतील किंवा त्यांना मदत असेल ते पुरवण्याचं काम राजेश पांडे गेली सतत 30-35 वर्षापासून कार्यरत असतात। आणि त्याच अनुषंगाने त्याचे मित्रमंडळी पण तेवढीच मोठ्या प्रमाणात मित्रमंडळी आहे। आणि आज वाढदिवसाच्या निमित्त सर्वांच्या वतीने वरळी विधानसभेच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि सर्व रहिवासी आज या पदाधिकारी किंवा इतर म्हणजे फक्त शिवसेनेचे नसून इतर पक्षातील लोक सुद्धा या ठिकाणी राजेश पांडेला शुभेच्छा द्यायला येतात। हे खूप मोठी बाब आहे, कारण हे सर्व त्यांनी त्यांच्या विचारधारेने कमवलेली ही संपत्ती असं मला वाटतं। आणि याच्या पुढे त्यांचं आयुष्य खूप भरभराटीचं जाऊ दे, त्यांच्या मनाची सर्व इच्छा पूर्ण होऊ देत। आणि सांगायला आनंद होत आहे की राजेश पांडे हे शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून आज या ठिकाणी पदावरती आहेत। ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्यांचं स्वप्न होतं की एक दिवस मी या शिवसेनेचा शाखा प्रमुख व्हायला पाहिजे आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली। आणि ते इच्छा पूर्ण करणारे आमचे सन्माननीय विधानसभा प्रमुख आणि माजी नगरसेवक दत्ताजी नरवणकर साहेब यांनी त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे। त्यांना सुद्धा शुभेच्छा आणि त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो। आणि सर्व आलेल्या सर्व इथं बंधू भगिनी या ठिकाणी सर्व जनता आलेली आहेत, रहिवासी आलेले आहेत, मित्रमंडळी आले आहेत, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि राजेश पांडेला शुभेच्छा देतो। असेच गुरु आम्हाला भेटावेत, हेच आमचे गुरु आहेत। आणि आम्ही प्रार्थना करतो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये किंवा त्याच्या पुढच्या यांना तिकीट मिळावं हीच शुभेच्छा देतो यांना। 197 राजेश पांडेजी हे भरपूर चांगले व्यक्तिमत्व आहेत। आणि राहिला प्रश्न कार्याचा, त्यांचं कार्य एवढं छान आणि सुंदर, सगळ्यांशी एक मल्लीनी सगळ्यांशी एकत्रित येऊन सगळ्यांबरोबर व्यवस्थित राहतात। आणि आमची ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की यांना परत एकदा हॅपी बर्थडे करतो आणि यांचं आयुष्य भरपूर लांब म्हणजे लाखो दीर्घ आयुष्य लाभो।